नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अहिल्यानगर, बुधवार दिनांक 12 मार्च 2025. दिव्यांगांना महापालिकेकडून उदरनिर्वाह निधी दरमहा मिळावा. नगर स्वतंत्र अहिल्यानगर, दिनांक 12. महापालिका हद्दीतील दिव्यांगांना महापालिकेकडून उदरनिर्वाह अनुदान निधी दरमहा मिळण्याची मागणी नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिवा यांच्याकडे प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. तर निधी मिळत नसल्याने दिव्यांगांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला असल्याबाबत त्यांचे लक्ष वेधण्यात आले. तर नुकतेच जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्याबद्दल डॉक्टर आशिबा यांचा दिव्यांगाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले. बांबेळी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण पोकळे, विजय हजारे, पोपट शेळके, राजेंद्र पोकळे, डॉक्टर सोमनाथ देवकाते, राजू पोकळे आदी उपस्थित होते. केंद्र सरकारचा दिव्यांग एक अधिनियम कायदा 1995-2005 आणि नव्याने झालेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाकडे प्रहार दिव्य क्रांती संघटनेने अनेक आंदोलने, उपोषणे केली. आतापर्यंत जवळजवळ 48 पेक्षा जास्त शासन निर्णय मंजूर झालेले आहेत. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकूण उत्पन्नाच्या कमीत कमी 3% निधी व आताच्या नव्याने काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे 5% निधी दिव्यांगाच्या स्वयंरोजगार, पुनर्वसन किंवा दिव्यांगाची आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण, दिव्यांगांना पेन्शन, आरोग्य सुविधा, शैक्षणिक शिष्यवृत्ती आदी कार्यांसाठी वापर केला जावा असे निर्देश दिले आहेत. शासन निर्णयाप्रमाणे नगरपालिकेने दिव्यांगांना अनुदानाची रक्कम दरमहा नियमितपणे कधीही दिली नाही. त्याबाबत दिव्यांगांनी अनेक वेळा आंदोलने केली, परंतु महापालिकेने त्यांना फक्त आश्वासन देऊन बालढकल केली आहे. परंतु आता दिव्यांग बांधवांना पूर्वीची थकीत संपूर्ण रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केल्याशिवाय दिव्यांग मागे हटणार नसून संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दिव्यांगांना कोणाचाही आधार नाही, त्याची संपूर्ण उपजीविकाही अनुदानाच्या रकमेवरच आहे, याचे भान महापालिकेला राहिलेले नाही. त्याकरिता दिव्यांग बांधवांची नुकतीच वरिष्ठ कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक नगर येथे झाली असून बैठकीमध्ये अनुदानाची रक्कम मिळाल्याशिवाय आंदोलनातून मागे हटायचे नाही असा ठाम निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. सन 2020-21 मधील 6 लाख, 2021-22 मधील 12 लाख, 2022 ते 23 मध्ये 11 लाख आणि 2023 ते 24 मध्ये 1 कोटी रुपयांपर्यंतचा निधी शिल्लक असून तो खर्च झालेला नसल्याचे म्हटले आहे. शासन निर्णयाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निसमर्थ असलेल्या व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या 5% निधीचे नियंत्रण करण्याकरता महापालिकेने लवकरात लवकर समिती गठीत करून दिव्यांग प्रतिनिधींना स्थान द्यावे. महापालिका हद्दीतील अपंगांचे विविध योजना राबवण्यासाठी प्रभागनिहाय, वार्डनिहाय अधिकारी नेमण्यात यावे. महापालिकेमध्ये सायकल स्टँड आणि पार्किंग स्थळासाठी प्राधान्य दिव्यांगाच्या बचत गटांना चालवण्यासाठी देण्यात यावे व तो निर्णय तातडीने घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवा मराठा शासन दरबारी तसेच प्रशासकीय पातळीवर दिव्यांगांची ससेहोलपट. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारात मांडल्या आपल्या व्यथा. नगर दरबारी शासन तसेच प्रशासकीय पातळीवर असलेल्या दिव्यांगाच्या विविध मागण्यांची पूर्तता करावी तसेच दिव्यांग हक्क कायदा 2016 ची प्रभावी अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना 16 मार्च 2000 रोजी नगरमध्ये झालेल्या जनता दरबारात देण्यात आले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की दिव्यांग हक्क कायदा 2016 संस्थेत पास झाल्यानंतर 2 वर्षात त्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासंबंधी सक्त निर्देश देण्यात आले होते. असे असताना देखील आज
तागायत दिव्यांगाच्या अनेक मागण्यांची अंमलबजावणी झालेली नाही. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने देखील वेळोवेळी शासन निर्णयासंबंधी परिपत्रके काढली. अपंगांचे दैवत बच्चूभाऊ कडू यांनी अपंगांच्या प्रश्नाविषयी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही याविषयी आवाज उठविला, परंतु दिव्यांग हक्क कायद्याची अंमलबजावणी व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णय हे केवळ कागदावर राहिले. जमिनी स्तरावर त्यांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. दिव्यांग अनेक योजनांचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहतात. तरी अशा दिव्यांगांना उत्पन्नाचा दाखला देताना त्यांचे एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न न धरता त्यांना स्वतंत्र असा उत्पन्नाचा दाखला देण्यासंबंधीचे आदेश देण्यात यावेत. कोणताही प्रश्न चर्चा व परस्पर समन्वयानेच सुटू शकतो, यावर आमचा विश्वास आहे. परंतु अधिकाराच्या अनास्थेमुळे दिव्यांगांचे प्रश्न हे वर्षानुवर्ष रेंगाळत आहेत. त्यामुळे दिव्यांगांची ससेहोलपट होत आहे. त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, BDO, तहसीलदार, नगरपालिका व नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी, महानगरपालिकाचे आयुक्त यांची वरील मागण्यांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमच्या संघटनेच्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रतिनिधी मंडळाची संयुक्त बैठक घेण्यात यावी, जेणेकरून आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. तरी सदरच्या बैठकीची सुयोग्य तारीख आम्हास कळवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मणराव पोकळे, शहराध्यक्ष विजय हजारे, शहर सचिव संजय बाल्टे, प्रसिद्धी प्रमुख पोपट शेळके व इतर सदस्य उपस्थित होते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग 103 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दैनिक जगमित्र. दिव्यांगांच्या हक्कासाठी रायगडाच्या पायथ्याशी लढा. अशोक तनपुरे, जालना. प्रतिनिधी. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडाच्या पायथ्याशी दिव्यांगांच्या हक्कासाठी रक्तदान व अन्नदात्यांसाठी अन्नत्याग आंदोलन. माननीय मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात दिनांक 21 मार्च ते 23 मार्च दरम्यान स्वराज्याच्या राजधानीवरून मुंबईच्या राजधानीला इशारा, अशी माहिती अशोक तनपुरे, जिल्हा निरीक्षक, प्रहार संघटना, जालना यांनी पत्रकात दिली आहे. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयावर तसेच मुंबई मंत्रालयावर मोर्चे आंदोलन करूनही दिव्यांगांच्या बाबतीत राज्य सरकार कुंभकर्णासारखे झोपलेले आहे. सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी स्वराज्याची राजधानी रायगडच्या पायथ्याशी अन्नदात्यांसाठी अन्नत्याग आंदोलन व दिव्यांगांसाठी रक्तदान मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी स्वराज्याच्या राजधानीवरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. दिव्यांगांना प्रति महिना 6,000 रुपये पेन्शन करावी. दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा. दिव्यांग महामंडळाचे थकीत कर्ज प्रकरणे माफ करावे. तसेच दिव्यांग अधिनियम 2016 कायद्याची अंमलबजावणी करावी. अशा विविध दिव्यांगांच्या मागणीसाठी व अन्नदात्यासाठी अन्नत्याग व रक्तदान 21 मार्च ते 23 मार्च दरम्यान करण्यात येणार आहे. हे आंदोलन प्रहार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, उपाध्यक्ष शिवाजी गाडे, राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत, सुरेश मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. तरी या आंदोलनासाठी जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनींनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा अध्यक्ष मोहन मुंडे, अशोक तनपुरे, फिरोज शेख, हनुमान माने, शंकर शिरगुळे, रवींद्र अंभोरे, अशोक खरात, अनिरुद्ध मस्के, ज्ञानेश्वर आडे, माऊली कदम यांनी केले आहे. धन्यवाद.